आपण रील स्टार आहोत की रिअल स्टार हे मुंबईकर ठरवतील। महापौर ऋतू तावडेंचा ट्रोल करणाऱ्यांवर संताप। समुद्राला भरती आल्यानंतर ऋतू तावडेंनी मरीन ड्राईव्हवर बसलेल्या नागरिकांना हुसकावलं होतं। त्याची रील व्हायरल झाल्यानंतर ऋतू तावडेंना नेटकऱ्यांनी केलं होतं ट्रोल। भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादीला धक्का। जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांसह पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे। विकास कामं होत नसल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप। सोलापुरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुहास कदम यांचं अन्नत्याग आंदोलन मागे। अवैध व्यवसायाच्या विरोधात 11 दिवसांपासून करत होते आंदोलन। पोलीस आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। मला या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये कडक भूमिका घेण्यात येईल आणि तसेच ज्या 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये एक चांगली समिती गठीत करण्यात येईल आणि त्यांच्या चौकशा देखील सुरू झालेल्या आहेत। अशा पद्धतीचे देखील ह्या सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त सन्माननीय एम राजकुमार साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि ह्या पद्धतीचं बोलणं झाल्यानंतर मी माझ्या उपोषणाची या ठिकाणी सांगता केलेली आहे। झाडाभोवती टाकलेल्या कॉन्क्रीटमुळे मुंबईत झाडं उन्मळून पडली असल्याचं पालिकेकडून मान्य। रोड इंजिनियर्सचा तत्काळ झाडांभोवतीच कॉन्क्रिटीकरण काढण्याचे आयुक्तांचे आदेश। अतिरिक्त आयुक्तांची सभागृहात माहिती। लातूरमध्ये कोवळ्या सोयाबीनवर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव। पावसाअभावी हैराण झालेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट। रेणापूर तालुक्यातल्या गोढाळा परिसरासह काही भागात कोवळ्या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव। धाराशिवच्या भोगजी शिवारातही शंखधारी गोगलगायीचा हाहाकार। शेतकरी हैराण। सोयाबीन पिकावर गोगलगायींचा हल्ला। महिला लहान मुलांसह बॅटरीच्या उजेडात गोगलगायी वेचण्याची वेळ। छत्रपती संभाजीनगरात 90व्या दशकातील कुख्यात गुंडाच्या घरावर गुन्हे शाखेची छापेमारी। बंगल्यातून 5.5 कोटींची रोकड, 3 एअरगन, सोने चांदीचे दागिने आणि महत्त्वाचे कागदपत्र जप्त। मुंबईच्या मीरा रोडमधल्या रामदेव पार्क परिसरातल्या ओंकारेश्वर मंदिरातील दानपेटीची चोरी। घटना सीसीटीव्हीत कैद, आरोपीला अटक। अहिल्यानगरच्या खंडाळा येथे 2 ट्रकची समोरासमोर धडक। अहिल्यानगर दौंड रस्त्यावरची घटना। अपघातानंतर दोन्ही ट्रकला आग। दोन्ही ट्रकमधील चालकांना बाहेर काढण्यात यश। अपघाताचं कारण अस्पष्ट। नालासोपाऱ्याच्या राजोडी समुद्रकिनारी मध्यधुंद कार चालकाची स्टंटबाजी। बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। लातूरमधल्या खंडापूर सप्ताह देणगी अपहार प्रकरणात मोठी कारवाई। 3.5 कोटींच्या अपहार प्रकरणी हबप शिवनीकर महाराज पोलिसांच्या ताब्यात। किशोर महाराज हे त्यांच्या मोतीनगर येथील निवासस्थानी आलेले आहेत। घर 3 मजली असल्यामुळे मधील फ्लोअरला ते स्वतः राहायचे आणि वरल्या फ्लोअरला लॉक होतं। आम्ही सदर फ्लोअरचं चावी मागितली असता त्यांनी आम्हाला चावी देण्यास नकार दिला आणि ते लॉक तुटल्यानंतर महाराजांना आवाज दिले पण महाराज आतमधून बाहेर यायला तयार नव्हते। त्यावेळेस लॉक तोडून आम्ही महाराजांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन MIDC ते हजर केलेले आहे। साताऱ्याच्या पाटणमधल्या कोयना धरणामध्ये 50.37 TMC पाणीसाठा। गेल्या आठवड्यामध्ये 30 TMC पाण्याची वाढ। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातही अपेक्षित वाढ न झाल्यानं शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढली। नाशिक शहरातील पाणीपुरवठा आज पूर्णपणे बंद राहणार। गंगापूर धरण 70% भरूनही महापालिकेकडून पाणी कपातीचा निर्णय कायम। पावसाच्या आढाव्यानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याची महापालिकेची माहिती। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातल्या चिचपाणी जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था। विद्यार्थ्यांवर आधी झाडाखाली तर आता अर्धवट वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेण्याची वेळ। ना खिडक्या ना दरवाजे, अर्धवट बांधकामामध्ये भरते जिल्हा परिषदेची शाळा। वसईत दुचाकीमधून वर्गखोलीला दरवाजे, खिडक्या आणि रंगकाम एवढं काम बाकी आहे, तरी आम्ही विद्यार्थ्यांना नियमितपणे वर्गखोलीचा वापर करून वर्गखोलीमध्ये अध्यापन करत आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी आहेत जसं बेंचेस झाले किंवा विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि करत आहोत। वसईत दुचाकीमधून बिनविषारी सापाची सुटका। पूरस्थितीनंतर अनेक भागात असूनही ओलसर वातावरण कायम। पुराच्या पाण्यामुळे बिळांमधून बाहेर पडलेले साप आता आसरा आणि उबदार जागेच्या शोधात वाहनांमध्ये लपून बसत असल्याचे प्रकार। पालघरच्या वसई तालुक्यातल्या पारोळ तानसा नदीवरच्या पांढरतारा पुलावरून दुचाकींचा जीव घेणा प्रवास। पुलाचा काही भाग पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना। नागरिकांचा भावली मार्गे 20 ते 25 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास। उंच पूल उभारण्याची मागणी। विरार पश्चिमेतल्या जकात नाका परिसरातल्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका। महापालिकेच्या दुर्लक्षावर नागरिकांचा संताप।
मुंबईतील जोगेश्वरी महापालिकेतील के नॉर्थ कार्यालयाचा स्लॅब कोसळला. अवघ्या 6 महिन्यांपूर्वी बांधलेल्या कार्यालयात स्लॅब कोसळल्यानं खळबळ. निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. मध्य हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येईल. शिक्षकांना अभ्यास करता रागावणं म्हणजे विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणं नाही. शिक्षकाविरुद्धचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानं रद्द. नांदुरातल्या वसाडीमध्ये शालेय विद्यार्थ्यानं केली होती आत्महत्या. आमदार मोर्चे पटेल यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. मरोळ पोलीस कॅम्पमधील निवासस्थानांच्या दयनीय अवस्थेबाबत भेटीत चर्चा. मुख्यमंत्र्यांकडून पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींना फोन करून त्वरित कारवाई करण्याचे निर्देश. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून पुढे मार्गस्थ. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाट मार्गे सासवडला मुक्कामी पोहोचणार, तर संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्यावरून लोणी काळभोरला मुक्कामी असेल. गोंदियाच्या तिरोडा शहरामध्ये अस्वलाचा मुक्त संचार. अस्वलानं मानवी वस्तीत प्रवेश केल्यानं भीतीचं वातावरण. भरवस्तीत हुंदडणाऱ्या अस्वलाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नाशिकच्या येवला तालुक्यातल्या अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला. शिवाजी गरुड या शेतकऱ्याच्या बंगल्यातील पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला. अंकाई किल्ल्यावर पर्यटकांची नेहमीच गर्दी असल्यानं भीतीचं वातावरण. अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील 4 आरोपींना जामीन मंजूर. मुख्य आरोपी अयान अहमदसह इतर सर्व आरोपींची प्रत्येकी 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटका. स्पेनच्या अल्मेरिया येथे लागलेल्या वणव्यामध्ये 11 जणांचा मृत्यू. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांच्याकडून शोक व्यक्त. तर नागरिकांना जंगल परिसरापासून दूर राहण्याचं आवाहन. हवेतच फुटली विमानाची खिडकी. 61 वर्षीय प्रवासी बाहेर खेचला गेल्याचा प्रकार. ग्रीसमधून जर्मनीला जाणाऱ्या रायल एअर कंपनीच्या विमानातील घटना. ग्रीसच्या थेसालोनिको या विमानतळावर विमानाचं सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग. पाकव्याप्त काश्मीरमध्ये 33व्या दिवशी बंडखोरी सुरूच. लाखो आंदोलक 15 जुलैला मुझफ्फराबाद मोर्चा काढणार. पाकिस्तानकडून 9,500 अतिरिक्त निमलष्करी दलाच्या तैनातीला मंजुरी. मृतांचा आकडा 62 वर. टीम इंडिया आणि इंग्लंडच्या T20 मालिकेतील आज शेवटचा सामना. 3-0च्या विजयासह इंग्लंडचा मालिका विजय. भारतीय संघासमोर व्हाईट वॉश रोखण्याचं आव्हान. संध्याकाळी 7 वाजेपासून मॅचला सुरुवात होणार. सचिन तेंडुलकरनं घेतली टेनिसपटू रॉजर फेडररची भेट. तेंडुलकरनं पोस्ट केलाय रॉजर फेडरर सोबतचा खास फोटो.